शेतात गेलेल्या शेतकऱ्याला मातीत काम करताना जे काही दृश्य दिसलं त्याने संपूर्ण गावासहित पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली। जमिनीखालून असं काही निघालं की डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण झालं। पाहायला आलेले गावकरी आपापल्या घरी पळत गेलेत। नेमकं काय घडलं? शेतकऱ्याच्या त्या जमिनीखालून असं काय निघालं? शेतकरी घाबरून आपापल्या घरी का पळाले? सविस्तर रिपोर्ट पाहूया। खानगाव गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं साधं शांत आणि छोटंसं गाव। सकाळची वेळ। गावातील शंकरवाडी नावाचा शेतकरी रोजच्या प्रमाणे आपल्या उसाच्या शेतात गेला। हातात विळा, खांद्यावर टॉवेल आणि चेहऱ्यावर नेहमीसारखी थोडी थकलेली पण समाधानी नजर। शेतात पाऊल टाकल्याक्षणी त्याला काहीतरी वेगळं जाणवलं। आज हवा जड होती। उसाच्या पानांचा आवाजही भेसूर वाटत होता। शंकर फडाच्या आत खोलवर जात होता आणि अचानक त्याच्या नजरेला जमिनीत काहीतरी पांढरट चमकल्यासारखं दिसलं। तो थांबला। सुरुवातीला त्याला वाटलं की दगड असेल, पण जेव्हा त्याने नीट पाहिलं तेव्हा त्याच्या अंगातून थरार सरकला। जमिनीतून बाहेर आलेली मानवी हाडं, मानवी सांगाडा, त्याच्या हातातून विळा पडला, गळ्यातून किंकाळी बाहेर पडली। अरे देवा, इथे माणसाचा सांगाडा आहे। क्षणात गावभर वाऱ्यासारखी बातमी पसरली। गावकरी धावत धावत शेतात पोहोचले। सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती, काहींच्या तोंडून थरथरत्या आवाजात शब्द फुटले। हे कसले हाडं आहेत? कुणाचा सांगाडा असेल? इथे हत्या झालीये का? गावात वातावरण दहशतीनं व्यापलं। कोणी दूर उभं, कोणी जवळ जायची हिंमत करत नव्हतं। काही जण तर पडून गेले। थोड्याच वेळात पोलीस ठाण्याला माहिती पोहोचली। खानगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अजित देशमुख आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले। त्यांच्यासोबत वनविभागाचे कर्मचारी आणि गावातील सरपंचही आले। गावकऱ्यांनी जागा दाखवली। देशमुख गंभीर चेहऱ्याने म्हणाले, सगळे जण मागे व्हा, कुणीही हात लावू नका। पोलीस जमिनीतून माती काढू लागले। हळूहळू डोक्याची कवटी, हात पाय, छातीची हाडं सगळं काही बाहेर आलं। लोकांच्या अंगावर काटा उभा राहिला। शांततेत फक्त वारा आणि कुत्र्याचं भुंकणं ऐकू येत होतं। गावकरी घाबरलेले। काहींनी कुजबूज सुरू केली। हा सांगाडा गेल्या वर्षी हरवलेल्या रघुनाथ पाटलांचा आहे। नाही, हा तर 2 वर्षांपूर्वी गायब झालेल्या पांडुरंगचा असावा। काहीतरी मोठं रहस्य दडलंय। गावातील वृद्ध लोक आठवणी सांगू लागले, या शेतात कधीही विचित्र गोष्टी घडल्या। रात्री लोकांना कुजबूज ऐकू येते, कुत्रे इकडे बघून भुंकतात। लोकांनी सावल्या पाहिल्याचं सांगितलं होतं। वनविभागाचे अधिकारी जागेचं निरीक्षण करत होते। कारखान्याचे ॲग्री सुपरवायझर आले। त्यांनी पंचनामा करून अहवाल मुख्य शेतकी अधिकाऱ्याला पाठवला। पोलिसांनी सांगाडा ताब्यात घेतला, पण अजूनही प्रश्न अनुत्तरितच होता। हा सांगाडा नेमका कोणाचा? दुसऱ्या दिवशी पत्रकार आले। कॅमेरे, फ्लॅश, प्रश्नांचा भडीमार। हा सांगाडा कोणाचा आहे? हत्या आहे का? गाव शापित आहे का? अजित देशमुख गंभीर आवाजात फक्त एवढंच म्हणाले, सांगाडा तपासणीसाठी पाठवला आहे, तर सत्य तपासाअंतीच समजेल। गावकरी मात्र अस्वस्थच। अफवा अजूनही वाढल्या। काही म्हणाले हा गावातल्या कुणाचाही नाही, बाहेरून आणून पुरला आहे। काही म्हणाले यात जादूटोणा आहे। काहींनी तर शेतातल्या झाडांभोवती सावल्या फिरताना पाहिल्याचं देखील सांगितलं। गावात मात्र दहशत पसरली। लोक शेताजवळ जायला तयार नव्हती। मुलांना घराबाहेर सोडत नव्हते। सगळीकडे भीती, शंका आणि प्रश्नचिन्ह। रात्र पुन्हा गडद झाली। वाऱ्याने ऊस हलत होते। आकाश ढगांनी झाकलं होतं। विजांचा कडकडाट सुरू झाला आणि गावकऱ्यांना असं वाटू लागलं, हा सांगाडा फक्त हाडं नाहीत, तर कुणीतरी अजूनही या शेतात आहे। कुणीतरी पाहतंय, कुणीतरी थांबलेलं आहे। सत्य काय आहे? सांगाडा कोणाचा आहे? तो खानगावच्या शेतात कसा आला? हत्या आहे का? की काहीतरी अजून भयानक रहस्य?